नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो बघा, संयुक्त पूर्व परीक्षा जी 30 एप्रिलला झाली, नंतर राज्यसेवेला झाली, जी झालतं त्यामध्ये मी तुमच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला वेगवेगळ्या सिरीजच्या माध्यमातून भेटलो होतो। आज आपण पुन्हा गरज पडली आहे। ती गरज म्हणजे काय आहे की 2023 ची पूर्व परीक्षा जी झाली, आता मुख्य परीक्षेला पण सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय काय आहे दिलेला आहे। भरपूर मुलं कन्फ्युजन मध्ये आहेत की सर पूर्वचं विज्ञान वेगळं असणार आहे का, मुख्यचं विज्ञान वेगळं असणार आहे का, विज्ञानमध्ये आणखी वेगळं काय वाचावं लागेल की जेणेकरून की आम्हाला चांगले मार्क मुख्य परीक्षेला येतील। यानंतर तंत्रज्ञान हा नवीन विषय टाकलेला टेक्नॉलॉजी, त्याचं काय करावं लागेल या संबंधित मी एक व्हिडिओ तर बनवलेला आहे। आज हा अतिशय छोटा व्हिडिओ आहे आणि अतिशय फायदेशीर ठरणारा व्हिडिओ आहे। व्हिडिओ काय आहे बघा, जो काही तुम्हाला गट क मुख्य परीक्षा 2018 ते 2022 च्या दरम्यान झालेली आहे। म्हणजे याचा अर्थ लिपिक आणि टंक लेखक यानी क्लर्क ह्याच्यासाठी विज्ञान काय 2023 पासून नाही आलेला आहे, तर याच्यासाठी 2018 ते 2022 या दरम्यान जेवढ्या काही मुख्य परीक्षा झाल्या क्लर्कच्या, ह्याच्यासाठी सामान्य विज्ञानाचे प्रश्न विचारलेले आहेत। ह्याच्या पहिले ऑलरेडी प्रश्नांची संख्या काय होती तर बेसिक सायन्सवर 15 प्रश्न विचारलेले होते आणि जो टेक्नॉलॉजीचा पार्ट दिलता ज्याच्यामध्ये फक्त माहिती तंत्रज्ञान होतं त्याच्यावरती 5 प्रश्न, म्हणजे एकूण 20 प्रश्नांची संख्या ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाची क्लर्कला 2018 ते 2022 च्या दरम्यान विचारलेल्या प्रश्नांची संख्या आहे। आता बघा मग यामध्ये तुम्ही काय घेऊन आलेलो आहे, तर यामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो की 2018 ते 2022 पर्यंत क्लर्कच्या मुख्य परीक्षेला कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले हे टॉपिक घेऊन आलेलो आहे मी तुम्हाला, जेणेकरून की आता जी होणारी 2023 ची मुख्य परीक्षा आहे, मग गट ब साठी असो, गट क साठी असो, यानी क्लर्क साठी असो किंवा बाकीच्या पोस्टसाठी, त्याच्यामध्ये तुम्हाला आता मी सांगत असलेल्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे। तुम्हाला ह्याच्यावरून कळेल की कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न आलेले आहेत आणि कसे आलेले आहेत। यासाठी लेक्चरला पूर्ण बघा। YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, कारण येणाऱ्या काळात याच मुख्य परीक्षेचं कळलं का अनेक सिरीज मी तुम्हाला या YouTube चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे। आता बघा, जर बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा 2018 पासून ते 2022 पर्यंत जर बघितलं बायोलॉजीचं पार्ट बघितलं तर कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आले 2018 ते 22 कोरेल का जे काही पेपर झाले 18, 19, 20, 21 आणि 22 या पेपरमध्ये जर बघितलं तर पेशी नावाच्या टॉपिकवर 3 प्रश्न आलेले आहेत। सर पेशी नावाच्या टॉपिकवर कुठं आलेला आहे, जसं उदाहरणामध्ये पेशीमध्ये तंतुकणिकेवर एकदा प्रश्न आलता। तंतुकणिकेमध्ये जी ऊर्जा साठवली जाते का तयार होते ती एटीपीच्या स्वरूपात तयार होते त्याच्याबद्दल विचारलेलं होतं। यानंतर मला सांगा पेशीचे जे अंगके आहेत या अंगकांबद्दल प्रश्न विचारलाय, कळाला का कोणाबद्दल, लयकारिकेच्या बद्दल, तर हे थोडं टॉपिक तुम्हाला बघायचं आहे। बघा कोणते टॉपिक आहेत। यानंतर वनस्पती पोषणावर प्रश्न विचारलेत। वनस्पती पोषणावर विचारत असताना कोणत्या न्यूट्रिशनच्या अभावामुळे कोणता रोग होतो आणि त्या रोगामध्ये वनस्पतीवर कोणते लक्षणं आढळतात ह्याच्यावरती 2018 ते 22 मुख्य परीक्षा क्लर्कला 4 प्रश्न आलेले आहेत। यासाठी हे IMP टॉपिक आहेत। इथून पुढे करत असताना ह्या टॉपिकची यादी तुमच्या समोर असू द्या, टेलिग्राम चॅनलला मी ही शेअर करून टाकतो, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त या गोष्टीचा फायदा होईल। यानंतर बघा सूक्ष्मजीवाबद्दल, मायक्रो ऑर्गॅनिझम बद्दल विचारलेत। ह्याच्यामध्ये जीवाणू बद्दल विचारलेले आहेत। कोणते जीवाणू हे प्रोबायोटिक्स म्हणून काम करत असतात, कळलं का, फायद्याचे कोणते, तोट्याचे कोणते, ह्याच्याबद्दल थोडं डिटेल डेटाबेस तुम्हाला लक्षात राहू द्यायचे। मानवी पोषणावर एक प्रश्न विचारलेला आहे। पोषणावर म्हणजे काय, जसं खास करून जर बघितलं जीवनसत्वावरच प्रश्न आलेला आहे। कर्बोदके, मेद आणि प्रथिने या घटकावर मानवी पोषणावर आपल्याला मुख्य परीक्षेला प्रश्न आतापर्यंत आलेला नाहीये। एक प्रश्न आलता तो पण जीवनसत्वाच्या बाबतीत आलता, तर तेवढं फक्त करून घ्या काय कसं असणार आहे। यानंतर मानवी रोगाच्या बाबतीत बघा थोडं डिटेल जायचंय, कारण मानवी रोगामध्ये जे पारंपरिक प्रश्न विचारायचे रोगांचे तर त्याच्यावर तर प्रश्न आलेलाच होता। जसं उदाहरणामध्ये जर बघितलं सर कशावर प्रश्न आलेला आहे, ह्याच्यामध्ये जो कावीळ आहे या कावीळच्या संबंधित मला सांगा हिपॅटायटिस नावाच्या व्हायरसवर प्रश्न आलता। याच्यानंतर जर बघितलं मानवी रोगाच्या संबंधित काला हेल्थ आणि डिसीज मध्ये जो लसीचा भाग आहे वॅक्सिनेशन त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेलं होतं। काय विचारलं होतं, समजा एखाद्या व्यक्तीला वॅक्सिनेशनचा पहिला डोस दिलं
आणि त्याच्यानंतर दुसरा डोस दिलं तर दुसरा डोस जेव्हा देतो त्यावेळेस कोणत्या प्रकारच्या अँटीबॉडीचं वाढ होतं अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता। म्हणजे याचा अर्थ एक स्टेप आयोग पुढे गेलेला आहे। एवढे दिवस पारंपरिक रोग, त्याच्या वॅक्सिनेशन्स, त्याचे सिम्पटम्स हे विचारायचे, पण अलीकडच्या काळामध्ये मुख्य परीक्षेला तुम्हाला नेक्स्ट स्टेपला गेले म्हणजे कोणतं, वॅक्सिनेशनच्या ज्या पायऱ्या आहेत कळाला का, किंवा आपल्या शरीरात कोणकोणत्या प्रकारच्या इम्युनिटी आहेत। 2 प्रकारच्या इम्युनिटी असतात कोरेला का, एक बाय बर्थ असते, जन्मताच काय आपल्या शरीरात इम्युनिटी असतात त्याच्याबद्दल पण विचारू शकतात, आणि बाय काय ॲक्वायर्ड म्हणजे काय रे, बाहेरून प्राप्त केलेलो असतो आपण वॅक्सिनेशनच्या स्वरूपात, त्याच्याबद्दल डिटेल सिलेबस 12वीच्या हेल्थ अँड डिसीज नावाच्या टॉपिकमध्ये दिलेले एनसीईआरटीच्या, तिथून काही प्रश्न मुख्य परीक्षेला आलेला आहे, तो डेटाबेस पण आपण कव्हर केलेला आहे। आपल्याकडे या सगळ्या नोट्स उपलब्ध आहेत, हळूहळू मी काय टेलिग्रामला उपलब्ध करून देणार आहे। मानवी शरीरावर 3 प्रश्न आलेले आहे। मानवी शरीरावर 3 प्रश्न विचारत असताना जसं WBCच्या बाबतीत, बेसोफिलसच्या बाबतीत, ह्याच्या बाबतीत, त्याच्या बाबतीत विचारले, जसं किंवा मला सांगा जे संप्रेरक आहेत ना, संप्रेरक कोणता संप्रेरक, तर मला सांगा ऑक्सिटोसिन नावाचा एक, ऑक्सिटोसिन म्हणतो ADH, अँटी ड्युरेटिक हार्मोन्स, या हार्मोन्स बद्दल काय विचारलेलं आहे मानवी रोगामध्ये, ऑक्सिटोसिनच्या बाबतीत पण विचारलेलं आहे मुख्य परीक्षेला। म्हणून मानवी शरीराच्या ज्या काही बेसिक संस्था आहेत कोणत्या, रक्ताभिसरण, पचन संस्था, शोषण संस्था, उत्सर्जन संस्था आणि रासायनिक समन्वय, 5च संस्था करायच्या। या 5 संस्थेवर एखादं क्वेश्चन 1-2 प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे मित्रांनो। यासाठी या मानवी शरीरावर मला सांगा 3 प्रश्न आयोगाने काय विचारलंय क्लर्क मुख्य परीक्षेला 2018 ते 22च्या दरम्यान। आता बघा वर्गीकरणामध्ये वनस्पती वर्गीकरणावर 3 प्रश्न आलेले आहेत। वनस्पती वर्गीकरणावर विचारत असताना शक्यतो मला सांगा शैवाल आणि कवक या 2 वर्गीकरणावरच काय आहे जास्त भर दिलेला आहे। तर शैवाल आणि कवकाचं डिटेल अनालिसिस करा, शैवालचं ऍप्लिकेशन पण विचारलं होतं, शैवालचं वर्गीकरण पण विचारलेलं आहे, कवकाचं जर बघितलं तर ह्याच्या संबंधित काही रोग पसरतात, या रोगाच्या संबंधित काय आहे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। तर या बारकाईने छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे तुम्हाला करायचंय। तर आता जर तुम्ही मुख्य परीक्षेची तयारी करत असाल तर पुस्तकातून हे टॉपिक पहिल्यांदा बाजूला काढा आणि हे टॉपिक पहिल्यांदा वाचायचा प्रयत्न करा, जेणेकरून की आउटपुट चांगले येईल मित्रांनो। यानंतर बघा प्राणी वर्गीकरणावर पण मला सांगा 2 प्रश्न आलेले आहेत। प्राणी वर्गीकरणावरती त्यांनी जर विचारलं असेल तर काय विचारलं, जे नॉन कॉर्डेट संघ आहेत ना, जे नॉन कॉर्डेट संघ आहेत ज्याला आपण काय म्हणतो पाठीचा कणा नसणारे किंवा नोटोकॉर्ड नसणारे, ते 10 संघ आहेत, प्रोटोझोआ, पेरिफेरा, सिलेंट्राटा, प्लॅन्टेलमेंथिस, ॲस्कोएलमेंथिस, अॅनालिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा आणि हेमिकार्डाटा। तर ह्याच्यावरती मला सांगा 2 प्रश्न विचारलेले आहे। पाठीचा कणा असणारे जे कॉर्डेट्स आहेत त्याच्यावरती प्रश्न आतापर्यंत विचारलेलं नाहीये। यानंतर बघा वनस्पती ऊतीच्या बाबतीत 2 प्रश्न आले, दोन्ही प्रश्न मला सांगा जलवाहिनीच्या संरचनेवर आलेले आहे आणि रसवाहिनीच्या संरचनेवर आलेले आहे। तर जलवाहिनी आणि रसवाहिनी ज्याला झायलम आणि फैलम म्हणतो ह्याच्याबद्दल थोडं बारकाईने बघा। तर जो सरळ टॉपिक वरून प्रश्न आलते त्या प्रश्नांची संख्या एकूण 23 आहे मित्रांनो। या काळादरम्यान जो 4 पेपर झाले, 4ही पेपरमध्ये 23 प्रश्न आले। आणखी 2-3 प्रश्न होते पण त्याचा संदर्भ सरळ पुस्तकात सापडत नाही, म्हणून मी या ठिकाणी त्यांचं टॉपिकचे नाव दिलेलं नाही, तो करंटला रिलेट करून विचारलेले आहेत ते 2-3 प्रश्न। तर यासाठी बायोलॉजीमध्ये तुम्हाला एकूण 9 टॉपिक आहेत, ज्या टॉपिकवर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे, ज्याच्यावरून तुम्हाला मार्क येण्याची जास्त शक्यता आहे। परंतु या टॉपिकवर भर देत असताना बारकावेने देणं गरजेचं आहे, थोडं डिटेल जाणं गरजेचं आहे। पारंपरिक पद्धतीने जे तुम्ही आतापर्यंत वाचत आलेलं आहे त्या पद्धतीने जर केलात तर कुठेतरी गफलत होऊ शकते। यासाठी हे टॉपिक आणि या प्रश्नांची संख्या मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे। इथं बघा वनस्पती पोषण तुम्हाला अतिशय चांगलं करायचे, कारण सर्वात जास्त प्रश्न तिथं विचारले जातात। मानवी रोग हे चांगलं करायचे, त्याला टच काय द्यायचंय, जो 12वीचं एनसीईआरटीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये हेल्थ आणि डिसीजच्या बाबतीत वॅक्सिनेशनचं दिलेलं आहे, त्याच्यामध्ये ड्रग्सचं पार्ट पण दिलंय, तर तो एकदम चांगलं करायचंय। यानंतर वनस्पतीचं वर्गीकरण म्हणजे बॉटनीवर भर आपल्याला जास्त असताना दिसतोय, तर बॉटनीकडे थोडं जास्त लक्ष द्यायचंय। तर वनस्पतीच्या वर्गीकरणावर पण प्रश्न आलेले, प्राण्यांच्या वर्गीकरणावर पण प्रश्न आलेले आहेत। यानंतर सेल नावाचा टॉपिक आहे, ह्याच्यामध्ये डीएनए आरएनए चांगलं करून ठेवा, गुणसूत्र वगैरे चांगलं करून ठेवा, त्याच्या रिलेटेड पण प्रश्न तुम्हाला मुख्य परीक्षेला रिफ्लेक्ट होऊ शकतं। यासाठी ही टॉपिकची यादी आहे, ह्याच्यावरून ओळखून घ्या की नेमकं कोणते टॉपिक करायचे। भौतिकशास्त्र बघा मेन्सला जर तुम्ही करत असाल तर बायोपेक्षा तुम्हाला सोपं जाणार आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री, कारण प्रश्नांची संख्या इथं सगळ्यांची सेम आहे, म्हणजे 5-5 असे प्रश्न विचारले जातात क्लोरेला का।
जीवशास्त्रावर 5, भौतिकशास्त्रावर 5 आणि रसायनशास्त्रावर 5 या पद्धतीने तुम्हाला काय मुख्य परीक्षेला प्रश्न विचारले जाणार आहेत। आता बघा ध्वनी नावाच्या टॉपिकवर 3 प्रश्न आलेले आहेत, पण हे प्रश्न येत असताना एक प्रश्न थोडं काय हार्ड विचारले त्याने आणि 2 प्रश्न मला सांगा सिंपल होते। काला काय एकदम सिंपल म्हणजे जे तुम्ही पहिले वाचत आलेले आहे, समुद्राची खोली मोजण्यासाठी कसं काय केलं जातं याच्या संबंधित सिंपल प्रश्न होते। यानंतर प्रकाश नावाच्या टॉपिकवर सर्वात जास्त प्रश्न 5 प्रश्न आले। ह्याच्यावरती जो भिंग नावाचा टॉपिक आहे लेन्स, ह्याच्यावरच 3 प्रश्न आहेत आणि प्रकाशाच्या गुणधर्मावर 2 प्रश्न आहेत। म्हणून लाईट नावाचा टॉपिक तुम्हाला एवढं बारकाईने करायचंय की आता पण पेपर जेव्हा होईल तेव्हा मी 100% सांगतो ध्वनीवर 1 प्रश्न कंपल्सरी, लाईटवर 1-2 प्रश्न कंपल्सरी असेल। यासाठी बारकाईने कन्सेप्च्युअली करा, कारण जरी लँग्वेज बदलून आली तर आपल्याला उत्तरापर्यंत जाता यायला पाहिजे। भिंगामध्ये मला सांगा कोणकोणते अंतर्वक्र भिंग काय, बहिर्वक्र भिंग काय, त्यानंतर मानवी डोळ्याचा जो भाग आहे या मानवी डोळ्यावर 100% प्रश्न येऊ शकतं। डोळ्याची संरचना डिटेल बघा, मेकॅनिझम कसं कार्य करतं आपला डोळा ते बघा। डोळ्याच्या संबंधित जे डिसऑर्डर आहेत, कोणते डिसऑर्डर, निकटदृष्टिता, दूरदृष्टिता, ॲस्टिग्मॅटिझम, प्रेस बायोपिया, ह्याचे कारण वगैरे हे पूर्ण कन्सेप्च्युअली समजून घ्या, म्हणजे इथं मार्क कटणार नाही। हे कशाचं आहे, प्रकाश आणि लाईटच्या बाबतीत। यानंतर बघा विद्युतधारा नावाच्या टॉपिकवर 4 प्रश्न आले। ह्याच्यावर मला सांगा 1-2 प्रश्न हे कन्सेप्टवर आहेत आणि बाकीचे ह्याच्यावर गणित विचारलेले आहे। याच्यावर पण मला सांगा या 5 प्रश्नापैकी भिंगावर पण 1-2 गणित आलेले आहेत। तर मला सांगा इथं तुम्हाला गणित सॉल्व्ह करायचे प्रकाश टॉपिकवर, साऊंड नावाच्या टॉपिकवर पण तुम्हाला गणित सॉल्व्ह करायचे ह्याच्यावर येणार आहेत। यानंतर विद्युतधारा नावाच्या टॉपिकवर कन्सेप्ट प्लस तुम्हाला गणित असायला पाहिजे। कन्सेप्ट मध्ये एक तर तुम्हाला फॉर्म्युल्यावर प्रश्न विचारलं जातं, कन्सेप्ट मध्ये जर बघितलं एक तर तुम्हाला एककावर प्रश्न विचारलं जातं किंवा मला सांगा डायरेक्ट गणित विचारले जातात। तर अशा प्रकारे मला सांगा विद्युतधाराच्या नावाच्या टॉपिकवर भौतिकशास्त्रावर 2018 ते 22 दरम्यान क्लर्क मुकेला 4 प्रश्न आलेत। धातू आणि अधातू ह्याच्यावर मला सांगा 3 प्रश्न आलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला अप्लाइड बेस विचारलेला आहे। जसं उदाहरणामध्ये ह्याच्यावरती काय विचारलेले आहेत तर धातू आणि अधातू वेगळ्या करण्याच्या पद्धतीबद्दल बोललेलं आहे। दुसरी गोष्ट आणखी एक प्रश्न याच्यावर काय आलतं, धातू आणि अधातूमध्ये जे धातूंचे धातुके असतात ना, धातुके म्हणजे काय, कोणता मेटल कोणापासून प्राप्त होतो ह्याच्याबद्दल विचारलेलं आहे। यानंतर मला सांगा धातूला कोरोजन चढल्यानंतर तो अवॉइड करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करतो, ज्याच्यामध्ये ऑलाय काय आहे, कोणतं ऑलाय कशापासून बनलेलं आहे, हे सगळं डेटाबेस या ठिकाणी करा मेटल अँड नॉन मेटल मध्ये, ज्याच्यावरती 3 प्रश्न रिफ्लेक्ट झालेले आहेत। यानंतर जर बघितलं थर्मोडायनामिक्स नावाचा हा नवीन टॉपिक आहे। फक्त 2022 ला एकाच पेपरला काल 3 प्रश्न या टॉपिकवर आलेले होते। हे टॉपिक पण तुम्हाला करायचंय। थर्मोडायनामिक्स म्हणजे कशाच्या संबंधित माहित आहे का, ऊर्जा रूपांतरणाच्या संबंधित आहे। एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जेव्हा ऊर्जा ट्रान्सफर होते त्याच्या संबंधित मेकॅनिझम म्हणजे काय आहे, थर्मोडायनामिक्स आहे। या थर्मोडायनामिक्स मध्ये फॉर्म्युले बघा, त्याची युनिट वगैरे बघा आणि छोट्या छोट्या ज्या टर्मिनॉलॉजी आहेत ते टर्मिनॉलॉजी पण तुम्हाला बघावं लागणार आहे। हे सर्व लेक्चर मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे मित्रांनो। अशा प्रकारे इथं 18 प्रश्न आहेत या 4 पेपरमध्ये विचारलेले। सर वरचे 2 प्रश्न असे आहेत जे मी तेच सांगितलं, एकतर जिओग्राफीला कोरिलेट करून विचारून टाकलेत किंवा एन्व्हायरमेंटला विचारलेत कोरिलेट करून किंवा करंटला विचारलेत। जसं चंद्रायनच्या रिलेटेड आता विचारू शकतात, काला का आदित्य L1च्या रिलेटेड विचारू शकतात। यासाठी तिथं प्रश्नांची संख्या थोडी मी कमी घेतलेली आहे। कोर टॉपिकवर एवढे प्रश्न आलेले आहेत, तर या 5च टॉपिकवर तुम्हाला जास्त भर द्यायचंय, एकदम बारकाईने भर द्यायचंय, एकदम क्लॅरिटीने, जेणेकरून की आपलं प्रश्न चुकता कामा नाही। तर अशा प्रकारे तुम्हाला भौतिकशास्त्रामध्ये सर्वात जास्त भर लाईट नावाचा टॉपिक, यानंतर ध्वनी, विद्युतधारा, धातू अधातू आणि थर्मोडायनामिक्स हे डोक्यात सेटच करून टाका। आतापासून जर तयारी करत असाल कोरेल का, तर सुरुवातीला जोपर्यंत हे टॉपिक तुमचे क्लिअर होत नाही तोपर्यंत भौतिकशास्त्रावरील नवीन टॉपिकला हात पण लावू नका। पहिली प्रायोरिटी असणार आहे हे सर्व टॉपिक काय करणे माहिती आहे का, चांगल्या पद्धतीने करून घ्यायचे। तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीपासून ते एकदम हाय लेवल पर्यंत करायचंय, कारण क्वेश्चन कुठूनही रिफ्लेक्ट होऊ शकतो मित्रांनो। कारण मेन्सला सायन्सचे जो प्रश्न आहेत ते थोडं कठीण विचारले जातात। आता बघा रसायनशास्त्रामध्ये केमिस्ट्रीमध्ये कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आलेत, अणुसंरचना नावाच्या टॉपिकवर सर्वात जास्त प्रश्न आहेत। प्रश्नांची संख्या 5 आहे मित्रांनो आतापर्यंत आलेले आहे। म्हणजे प्रत्येक वर्षी प्रत्येक पेपरला 1 किंवा 2 प्रश्न या टॉपिकवर येतात म्हणजे येतात, पण प्रश्न विचारत असताना एकदम डिटेल विचारलं जात आहे।
आता कक्षा नाही, उपकक्षा, उपकक्षामध्ये असणाऱ्या ऑर्बिटल्स बद्दल, क्वांटम थेरी बद्दल एकदम डिटेल प्रश्न विचारले जात आहेत. तर वरती वरती वाचून जमणार नाही. 4 शास्त्रज्ञ वाचून गेलं अणुसंरचनेचं, 1-2 कक्षा पाठ करून घेतलं आणि सर मला मार्कच येत नाही. मी तुम्हाला एरिया सांगतोय 2023ला 100% या टॉपिकवर प्रश्न आहे सांगतो. तर तुमचं काम आहे ते डिटेल बघणे, कळत नसेल तर कोणाला तरी विचारणे, पण त्याच्यावर सोल्युशन बघणे मित्रांनो. कारण सायन्स हा टर्निंग पॉइंट ठरवणार आहे. मुख्य परीक्षेला तुमचं रिझल्ट येणार किंवा नाही येणार. तर सगळ्यात IMP आहे अणुसंरचना, ज्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणतो. यानंतर रासायनिक बंध, केमिकल बॉन्ड आहे. या केमिकल बॉन्डवर प्रश्न विचारले जात आहेत. 3 प्रश्न अलीकडच्या काळात या टॉपिकवर विचारलेले. केमिकल बॉन्ड हा अणुसंरचनेवर डिपेंड असणारा टॉपिक आहे. जोपर्यंत अणुसंरचना समजणार नाही तोपर्यंत केमिकल बॉन्ड समजत नाही, आणि जोपर्यंत अणुसंरचना समजत नाही तोपर्यंत किरणोत्सारिता. म्हणजे पहिलं टॉपिक न वाचता तुम्ही जर खालचे 2 टॉपिक जर वाचत असाल तर तुम्हाला काहीच कळणार नाही. यासाठी पहिले टॉपिक कन्सेप्च्युअली समजून घ्या. यानंतर केमिकल बॉन्डमध्ये केमिकल बॉन्ड बद्दल बघायचंय. कोणते बॉन्ड आहेत, बॉन्ड मला सांगा. याच्यामध्ये बघत असताना छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत. बंधाची लांबी म्हणजे काय आहे, बॉन्ड अँगल म्हणजे काय आहे, बॉन्ड एनर्जी म्हणजे काय आहे, डायपोल मोमेंट काय आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड काय आहे, आयोनिक बॉन्ड काय आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये पोलार बॉन्ड काय आहे, नॉन पोलार बॉन्ड काय आहे, आयोनिक बॉन्ड मध्ये पण पोलार बॉन्ड काय आहे. तर हे सगळे जे छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी काय आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी काय आहे, हे सर्व डेटाबेस मला सांगा रासायनिक बंधामध्ये येतात. आणि ह्याच्यावर पण मला सांगा 2023ला 100% प्रश्न असणार म्हणजे असणार. यासाठी पहिली प्रायोरिटी अणुसंरचना, त्याच्यावर अवलंबून असणारा टॉपिक केमिकल बॉन्ड ज्याला रासायनिक बंध म्हणतो. यानंतर किरणोत्सारिता, किरणोत्सारितामध्ये अल्फा, बीटा आणि गॅमा या किरणांवरती 2 प्रश्न आलेले आहेत. यासाठी हे पण चांगल्या पद्धतीने करून घ्या की अल्फा काय आहे, बीटा काय आहे आणि गॅमा काय आहे. नंतर बघा कार्बनच्या संयुगावर मला सांगा 4 प्रश्न आलेले आहेत. कार्बनच्या संयुगावर जर बघितलं, ग्राफाइटवर प्रश्न विचारलेला आहे, डायमंड आणि हिरावर प्रश्न विचारलेले आहेत. तर जे काही ग्राफाइट, डायमंड आणि फ्लोरिन्स हे 3 कार्बनचे अपरूपे आहेत, ह्याच्याबद्दल थोडं डिटेल करा, कारण ह्याच्या रिलेटेडच प्रश्न रिफ्लेक्ट होण्याची शक्यता आहे. बाकी अल्केन, अल्किन आणि अल्काइनचं थोडी माहिती राहू द्या. त्याचे फॉर्म्युले काय आहेत, त्याचे एक्झाम्पल काय आहेत, त्याच्यात सिग्मा बॉन्ड कसं काढायचं, त्यानंतर पाय बॉन्ड कसं काढायचं, हे ज्या कन्सेप्ट आहेत हे कार्बनच्या संयुगामध्ये लक्षात राहू द्या. दैनंदिन जीवनात कोणत्या कार्बनच्या संयुगाचा उपयोग कुठं केला जातो, जसं क्लोरोफॉर्म आहे कळलं का, त्यानंतर फ्रेऑन आहे, फिनॉल आहे. तर हे थोडे थोडे माहिती राहू द्या, कारण ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. यानंतर बघा कंपाऊंड संयुगावर 4 प्रश्न आहेत. कंपाऊंड मध्ये काय आहे, कंपाऊंड आणि समिश्र हे 2 टॉपिक आहेत. या कंपाऊंड मध्ये थोडं डिटेल बघा. अवॅगॅड्रोज नंबर काय आहे, यानंतर रेणूचं वस्तुमान कसं काढायचं, यानंतर मोलॅरिटी कसं काढायचं, मोलॅलिटी कसं काढायचं, अशा काही नवीन कन्सेप्ट आहेत जे ह्याच्या पहिले तुम्ही वाचलेलं नाहीये, पण तुम्हाला करावं लागेल, कारण मुख्य परीक्षेला ह्याच्यावर पण 4 प्रश्न आलेत. कमी मार्क येण्याचंच कारण काय बघा, मी तुम्हाला सांगतो पुढं. आता मला सांगा कमी मार्क येण्याचं कारण काय बघा. तुम्ही रासायनिक बंध वाचत नाही, म्हणजे आतापर्यंत वाचलेलंच नाहीये. मला सांगा कंपाऊंड टॉपिक पण वाचलं नाहीये, म्हणजे 3 आणि 4 किती 7 मार्क कमी झाले. अणुसंरचना वरती वरती वाचता म्हणून इथं 4 कमी झाले, म्हणजे 7 आणि 4 11 मार्क कमी झाले. आणि मला सांगा आम्ल आम्लारी फक्त काय वाचतो, चिंचेमध्ये टार्टारिक आम्ल असतं. तर हे नाही जमणार भाऊ, कळलं का. लिटमस पेपर टाकल्यानंतर असा होतो तसा होतो, हे नाही जमणार. तर डिटेल जावं लागेल, आणि याच कारणामुळे मार्क कमी येतात. पूर्ण वाचून पण मार्क पडत नाही. मुलांचं कंप्लेन काय बघा, मुलांची कंप्लेन आहे की सर मी पूर्ण विज्ञान वाचलो तरी मला मार्क कमी आले. मी तुम्हाला सांगू का प्रॉब्लेम काय आहे, जेवढं काही विज्ञान आहे, जेवढं काही सायन्स आहे, त्या सायन्सला लिहिलेले जे लोक आहेत ते सगळे बाहेरचे आहेत. कळालं का. सगळे बाहेरचे म्हणजे काय, फॉरेनर आहेत मॅक्झिमम. त्यांना जो विज्ञान कळालं ते त्यांच्या भावनेतून लिहिलेले आहेत. कळालं का. आणि आपल्याला काय वाटतं तीच भावना आपल्याला काय आहे समजून घ्यायची आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय की तुम्ही त्यांच्या भावनेच्या मागे नका लागू, आपण आपल्या भावनेच्या मागे लागूया. जर आपण आपल्याला समजलेलं सायन्स आपल्या भाषेत जर समजून घेतलो
तर मला सांगा आयुष्यात मार्क कधीच कमी पडणार नाही. म्हणजे सर म्हणजे हे जे आहे पुस्तकात काय लिहिलंय त्याच्यापेक्षा तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये कसं कळतंय ते महत्वाचं आहे. कळलं का? तुमच्या लँग्वेजमध्ये कसं समजून जातं ते महत्वाचं आहे. आणि एकदा जर तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये तो सब्जेक्ट समजला, तुला अर्ध्या रात्री झोपेतून उठू दे तरी तुला सायन्स अवघड जाणार नाही. आणि आपलं प्रयत्न हेच आहे की मुलाला आपल्याला आपल्या लँग्वेजमध्ये सायन्स समजायला पाहिजे. जसं एकमेकाला आपण बोलत असताना जसं भावना एकमेकाच्या पोचतात, एकमेकाला समजतो, त्याच पद्धतीने तुम्हाला सायन्स सोबत इंटरोगेट करायचंय. त्याचनुसार सायन्स सोबत तुम्हाला काय मित्रांनो माहित आहे का, एक म्हणतो ना रिलेशन बनवायचंय. तर हे कसं बनवायचं, तर हे बनवण्यासाठी तुला ते समजून घ्यावं लागेल की न्यूटननी एक नियम सांगितलं होतं, संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो, संवेगाचं परिवर्तन बलाच्या दिशेने होतं. ही लँग्वेज त्यांनी सांगितली. मग आपल्याला इथं आपल्या मनानुसार बघावं लागेल. कळालं इथपर्यंत? आपल्या मनानुसार बघावं लागेल. तर ते मी उदाहरण देऊन सांगतो मी तुम्हाला पुढं. आवर्त सारणी जर बघितलं ह्याच्यावर एक प्रश्न आलेले त्याला डायगोनलवर, आणि आमलारीवर 2 प्रश्न, असं प्रश्नांची संख्या किती? 21 आहे. तर बघा आता मी तुम्हाला काय म्हणतो ते व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला सायन्स समजून कसं घ्यायचंय. जसं न्यूटनला एक गोष्ट कळाली आणि मला सांगा न्यूटननी त्याचे नियम मांडले. आता न्यूटनचा दुसरा नियम बघा, एक व्यवस्थित एका स्टेटमेंटमध्ये कळून जाईल. न्यूटनचा दुसरा नियम काय म्हणतो? न्यूटनचा दुसरा नियम संवेग परिवर्तनाचा, कळाला का? संवेग परिवर्तनाचा, कळाला का? परिवर्तनाचा, कळाला का? दर प्रयुक्त बलाशी मला सांगा समानुपाती असतो. आणि यानंतर सांगतोय संवेगाचं परिवर्तन मला सांगा बलाच्या दिशेने होतं. अशा प्रकारे त्यांनी काय आहे नियम सांगितलं. आपलं प्रॉब्लेम काय आहे, आपण हे पाठ करून टाकतो. कळलं का? आपण हे पाठ करून टाकतो. ही झाली न्यूटनची भावना. आता मी तुम्हाला सांगतो माझी आणि तुमच्यासारख्याची भावना काय आहे. तर इथं आपल्याला काय शिकायचंय, इथं सांगतोय न्यूटन कोणाबद्दल? संवेगाबद्दल. कोणाबद्दल सांगतो? संवेग. प्रश्न इथून चालू होतो, आपल्याला संवेगच माहित नाही आणि आपण पुढचं पाठ करत जातो. संवेग म्हणजे काय? जेव्हा एखाद्या वस्तूचं वस्तुमान आणि ती वस्तू जर वेगात असेल तर त्या वस्तूचा वेग, या दोघांच्या गुणाकाराला आपण संवेग म्हणतो. समजा माझ्या हातामध्ये हा पेन आहे, या पेनला वस्तुमान आहे पण ही पेन जाग्यावर स्थिर आहे. जर एखादी वस्तू जाग्यावर स्थिर आहे त्याचा वेग 0 म्हणजे त्याचा संवेग 0. म्हणजे कोणत्याही स्थिर वस्तूमध्ये संवेग 0 असतो, कारण संवेग हा वस्तुमान आणि वेग या दोघांच्या गुणाकारा एवढा असतो. आता मला सांगा, जर मी या ठिकाणी या वस्तूचं वेग मला सांगा वाढवलो, कळलं का? जर मी या वस्तूचा वेग वाढवलो, ऑब्वियसली संवेग वाढणार आहे. जसं माझ्या हातामध्ये पेन आहे, या पेनला मी हळूच फेकलो, वेग कमी तर संवेग कमी. या पेनला आता मी जोरात वेगाने फेकलो तर याचा अर्थ मला सांगा वेग वाढला तर संवेग वाढला. आता जोरात वेगाने फेकलो ह्याचा अर्थ कळतोय का? जोरात वेगाने फेकलोय म्हणजे वेग वाढवण्यासाठी मी काय वाढवलो, तर मला सांगा बल वाढवलो. जेव्हा मी एखाद्या गतिमान वस्तूवर बल वाढवेल तेव्हा त्या वस्तूचं वेग वाढतं आणि वेग वाढल्यामुळे मला सांगा त्या वस्तूचं संवेग वाढलं. म्हणजे ह्याचा अर्थ जर मला संवेग वाढवायचा असेल तर मला सांगा त्या वस्तूवर मला बल वाढवावं लागेल, कारण त्या वस्तूवर बल वाढलं तर त्याचा वेग वाढेल आणि वेग वाढल्यामुळे संवेग वाढेल. म्हणजे याचा अर्थ संवेगात जर बदल करायचा असेल तर मला सांगा त्याच्यावर अप्लाय होणाऱ्या बलात बदल करावा लागेल. मग हे नियम तेच सांगते बघा, संवेग परिवर्तनाचा दर म्हणजे संवेगाचा जो बदल होणार आहे त्याचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती आहे. कसं समानुपाती? बल वाढवलो वेग वाढेल, संवेग वाढेल. म्हणजे बल वाढल्यामुळं संवेग वाढू राहिलं, म्हणजे बल आणि संवेग एकमेकाच्या समानुपाती आहे. आणि संवेगाचं परिवर्तन बलाच्या दिशेने होतो. मला सांगा ज्या दिशेने बल वाढू राहिलो वेग पण त्याच दिशेने वाढतं आणि वेग त्याच दिशेने वाढल्यामुळं संवेग पण त्याच दिशेने वाढतं. मग न्यूटन म्हणतो जगातील कोणत्याही गतिमान वस्तूमध्ये संवेग असतो आणि जर त्या संवेगात बदल करायचा असेल तर त्या वस्तूवर आपल्याला बल अप्लाय करावं लागेल, फोर्स. आणि जसं फोर्स अप्लाय करू त्यानुसार संवेगात बदल होत जातो आणि ज्या दिशेने बल अप्लाय होऊ राहिलं त्याच दिशेने संवेगाचा पण बदल होतं. हे नियम सांगतो. हे तुम्हाला समजून घ्यायचे पूर्ण सायन्स मध्ये मित्रांनो.
तर अशा प्रकारे बघा जे टॉपिक सांगितलं ते सगळं बघा. यानंतर बघा 5 प्रश्न प्रत्येक कालाकडे 5 प्रश्न प्रत्येक वर्षी माहिती तंत्रज्ञानावर विचारलेले आहेत. या वर्षी माहिती तंत्रज्ञान सोबतच मला सांगा रिमोट सेन्सिंगचा पार्ट दिलेला आहे. तर रिमोट सेन्सिंग त्यानंतर काय एरियल फोटोग्राफीचा पार्ट दिलेला आहे, एरियल फोटोग्राफीचा पार्ट. यानंतर तिसरं GIS चा पार्ट दिलेला आहे. तर एकूण 4 स्लॅबस मध्ये दिले टेक्नॉलॉजीच्या. तर कदाचित मला सांगा रिमोट सेन्सिंगवर 1-2 प्रश्न येऊ शकतात, एरियल फोटोग्राफीवर एखादा प्रश्न येऊ शकतात, GIS वर एखादा प्रश्न आणि इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीवर एखादा प्रश्न, पण 5 प्रश्न तर येणार. मग अशा प्रकारे पॉसिबिलिटी काय आहे, जनरल सायन्सवर 15 प्रश्न आणि टेक्नॉलॉजीवर 5 प्रश्न, एकूण 20 प्रश्न. हेच ठरवणार तुमचं टर्निंग पॉइंट काय आहे. प्रॉब्लेम मुलं शेवटपर्यंत बघत नाही, शेवटच्या काही दिवसात विज्ञान बघतात, मार्क कमी आले, रिझल्ट कटलं. तर हे पार्ट पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचंय, कारण मला सांगा अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. प्रत्येक पेपरला 5 प्रश्न काय टेक्नॉलॉजीचे आलेले आहेत बघा. तर विद्यार्थी मित्रांनो माहित आहे का, मुख्य परीक्षेसाठी नवीन बॅचची रेकॉर्डिंग चालू झालेली आहे. 18 तारखेपासून बॅच आपली रेकॉर्ड चालू होते. नवीन बॅच आहे, पाठीमागचे कोणतेही लेक्चर नाहीये. टेक्नॉलॉजीमध्ये जर बघितलं एकूण 15 लेक्चर आहेत. 15 लेक्चर मध्ये मला सांगा संपूर्ण टेक्नॉलॉजी कव्हर केलेली आहे. फीस नॉमिनल 299 रुपये ठेवलेली आहे. तुम्हाला बॅच जर घ्यायची असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तर तिथून तुम्ही काय करू शकता, ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. शिकवायच्या बाबतीत अजिबात लोड नका घेऊ. बॅच घेतल्यानंतर एकाने जरी म्हटलं की सर मग तुम्ही काय सांगताय मला अजिबात काही कळत नाहीये, तर भाऊ माहित आहे का 10 पट्टीने फीस रिटर्न देऊन टाकतो. त्याचं कारण सांगतो, 299 ने मी काही करोडपती होणार नाहीस आणि तू काही भिकारी होणार नाहीस. पण ही बॅच कशी बनवलेली आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षेला कळालं का, पहिले राज्यसेवा मुख्य परीक्षेला हा स्लॅबस होता कोणता, टेक्नॉलॉजीचा. तर मी पहिल्यांदा 2013 पासून ते 2022 पर्यंत मुख्य परीक्षेला रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी आणि GIS या टॉपिकवर जेवढे प्रश्न विचारले होते मुख्य परीक्षेला, ते प्रश्न समोर ठेवून बॅच बनवलेली आहे. कारण काय मित्रांनो माहित आहे का, मुख्य परीक्षेला क्लर्कला तुमचे मार्क कटू नये म्हणून. आणि त्या प्रश्नाचे पण विश्लेषण या बॅच मध्ये उपलब्ध करून देणार आहे. कोणते, राज्यसेवा मुख्य परीक्षेला विचारलं होतं, कारण सेम सिलेबस आहे. तर ही बॅच आहे. दुसरी सायन्सची बॅच आहे सेपरेट, कळलं का, 999 रुपये फीस आहे. कळलं का, जोपर्यंत पेपर होणार नाही तोपर्यंत काय मी ह्याची व्हॅलिडिटी ठेवणार आहे. दुसरी गोष्ट, या बॅचची खासियत अशी आहे की 30 ते 35 लेक्चर मध्ये कळलं का मी सगळं कव्हर केले. आपल्याकडे आपल्या ऍप्लिकेशन मध्ये दुसरी एक बॅच आहे, त्या बॅच मध्ये जर बघितलं तर जवळपास 70 लेक्चर आहेत. तर आता बघा 70 लेक्चर मध्ये जेवढं कंटेंट आहे तेवढं सर्व कंटेंट मी 30 ते 35 लेक्चर मध्ये कव्हर केले मुख्य परीक्षेच्या बॅच मध्ये. का, याचं कारण आहे की कमी वेळेत मुलाला कमीत कमी 2-3 वेळेस तरी रिव्हिजन करता यायला पाहिजे बॅचचं. जर मी 70 लेक्चरची बॅच बनवली आणि तेवढाच कंटेंट दिलो तर मला सांगा तुम्ही किती वेळेस बघणार, एक वेळेस बघणार, डबल वेळ पण भेटणार नाही. यासाठी खास बॅच नवीन बनवलेली आहे. 30 ते 35 लेक्चर मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी नवीन टॉपिक सहित. कळाला का, कोणते नवीन टॉपिक, हे जे टॉपिक आहेत ना, हे सगळे टॉपिक तर घेतलेच, ह्याच्या व्यतिरिक्त आणखी नवीन टॉपिक पण काय आपल्या या बॅच मध्ये उपलब्ध आहे. फीस 999 आहे. ऍप्लिकेशन सायन्स बाय अशोक पवार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक दिलेली असेल. काही अडचण असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता आणि विचारू शकता. डेमो लेक्चर बघायचं असेल तर युट्यूब चॅनलला जाऊन डेमो लेक्चर बघा. आवडलं तर नक्की युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बॅचची गरज असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही घेऊ शकता. तर चालतं विद्यार्थी मित्रांनो, एकदा हे बघून घ्या, व्यवस्थित बघा, हे बघून घ्या. काय म्हटलो, बायोलॉजीमध्ये एकूण 9 टॉपिक ज्याच्यावर आतापर्यंत प्रश्न आलेत मुख्य परीक्षेला. भौतिक फिजिक्सवर काय रे एकूण 5 टॉपिकवरच प्रश्न आलेले आहेत आणि रसायनशास्त्रावर एकूण 7 टॉपिकवर. 9 आणि 5 14, 14 आणि 7 किती 21. म्हणजे टोटल तुम्हाला सायन्समध्ये पहिल्यांदा 21 टॉपिक करायचं आहे. आणि हे झाल्यानंतर काय करावं लागेल ह्याच्यासाठी मी सेपरेट नंतर काय तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो. तर चालतं, अपेक्षा करतो की या अनालिसिसचा तुम्हाला येणाऱ्या काळात 100% फायदा होईल मित्रांनो. कळलं का, आणि होणारच. फक्त डिटेल करा, वरती करायची गरज नाही, डिटेल करावं लागेल. तर चालतं, या ठिकाणी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद मित्रांनो.